मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण आझाद मैदानावर सुरूच आहे। परंतु मराठवाडा आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये दाखल झालेला मराठा बांधव जो आहे तो सीएसएमटी स्थानकामध्ये राहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्थानकावर रेल्वे स्टेशनवरती जेवताना पाहायला मिळत आहेत। आज देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जो आहे तो सीएसएमटी स्थानकावरतीच असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत सीएसएमटी स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, सध्याची परिस्थिती काय आहे? कारण की मोठ्या प्रमाणात सीएसएमटी स्थानकावरती रोजची वर्दळ असते, लोकांना कामावर जाण्याची घाई असते आणि त्यातच मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये ठाण मांडून बसलेत। त्याच्यासाठी काही वेगळी व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडून काही करण्यात आली आहे का? मराठा आंदोलनाकरता आलेले जे ग्रामीण भागामधून गोरगरीब लोक आहेत त्यांची व्यवस्था हे त्यांच्या जी नियोजन समिती आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी वाशीपासून खारघरपर्यंत जे CST ठिकठिकाणी केलेले आहे। गाड्यांची पार्किंगची व्यवस्था असू द्या, त्यांची राहण्याची व्यवस्था असू द्या। हे CST रेल्वे स्टेशन हे एक रेल्वे स्टेशन आहे आणि इथून देशातून आणि याच्यातून सगळ्या ट्रेन येतात, लोकल ट्रेन येतात। डेलीचे जे रेल्वे प्रवासी आहेत, जे गोरगरीब लोक ग्रामीण भागामधूनच शिक्षण घेऊन इथं शिकलेले आहेत, कंपनीमध्ये आहेत किंवा कुठल्या खाजगी संस्थेमध्ये काम करतात, ह्यांचा डेलीचा उदरनिर्वाह आहे। आणि हे जे आंदोलक जे आलेले आहेत हे देखील गोरगरीबच आहेत, ग्रामीण भागामधून आलेले आहेत। ह्यांनी आंदोलक आणि दिल्लीचे प्रवासी आंदोलकांना दिल्लीच्या प्रवाशांना सहकार्य करायचं आहे। आपण त्यांच्यासाठी थोडा जागा एरिया थोडा हे करून दिलेला आहे मेन हॉलमध्ये। त्या मेन हॉलमध्ये त्यांनी व्यवस्थित थांबायचं आहे आणि दिल्लीच्या प्रवाशांना यायला रस्ता करून द्यायचा आहे। सर्वांना ही आमची रेल्वे प्रशासनाकडून विनंती आहे। बाहेर पाऊस असल्यामुळे या आंदोलक रेल्वे स्थानकाकडे आलेले आहेत इथं। ह्याच्यामुळं जर पाऊस जर नसता तर हे आंदोलक देखील सौजन्याने बाहेरच थांबले असते। परंतु या सगळ्या मराठा बांधवांना तुम्ही काय आव्हान करणार? कारण की काल देखील काही मराठा बांधव आक्रमक झालेले, त्यांनी रेल रोखण्याचा प्रयत्न केला सुद्धा होता। त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावरती वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी झालेली आहे। पोलीस प्रशासन म्हणून काय आव्हान कराल? कारण की तुम्ही देखील म्हणतायत की मी देखील ग्रामीण भागातून आहोत, पण तुम्ही काय त्या आव्हान करणार आहे? सर्व मराठी बांधवांना माझे एक हात जोडून विनंती आहे की आपण हे सर्व एक सुज्ञ आणि चांगले आहोत या महाराष्ट्रामधले, आणि आपण आपल्या लेकराबाळांसाठी चांगल्या गोष्टीसाठी हे आंदोलन करत आहोत। कुठल्याही प्रशासनाला किंवा यंत्रणेला अडथळा होणार नाही। जर अडथळा झाला तर तो आपल्याला आणि आपल्या बंधूंनाच अडथळा होणार आहे। पण असा कुठलाही प्रकार करणार नाहीत आणि ते देखील तेवढे सुज्ञ आणि सज्ज आहेत। असं हे कोणीही काही करणार नाही आणि ते शांततेत आंदोलन करतात, त्यांचं शांततेत चालू आहे। शांततेच्या मार्गाने त्यांना यश संपादन हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केले। खरं तर पोलीस अधिकारी आपल्याबरोबर होते या ठिकाणी। त्यांचं असं म्हणणं आहे की वेगळी व्यवस्था जी आहे ती मराठा आंदोलकांना या CSMT स्थानक परिसरामध्ये केलेली आहे। त्यामुळे कोणत्याही डेली प्रवाशांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये याकरता आम्ही काम करत आहोत, असं देखील जे म्हणणं आहे ते पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।